समाजसेवा, वकिली, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अमरावतीचे सुप्रसिद्ध ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबविला। अंबापेठ येथील उजंबावाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून प्रशांत देशपांडे यांनी समाजसेवेचा खरा आदर्श निर्माण केला। 13 एप्रिल रोजी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचा वाढदिवस असून त्या निमित्ताने अमरावतीतील अंबापेठ स्थित उजंबावाडी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या 365 दिवस रक्तदान या संकल्पनेला प्रतिसाद देत देशपांडे यांनी या शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले। या उपक्रमात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। विशेष म्हणजे ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचे चिरंजीव आणि सुकन्या यांनी देखील स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला। यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील, कलाकार, कार्यकर्ते आणि नागरिकांनी ॲडव्होकेट देशपांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले। राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी देखील या रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले। यावेळी अनिल बोंडे यांनी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देत त्यांचा सत्कार केला। ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचा आजचा वाढदिवस आहे आणि त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। तो एक संकल्प मी व्यक्त केलेला आहे। खासदार 365 दिवस सतत रक्तदान महायज्ञ, त्या महायज्ञामध्ये आज त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी आहुती टाकलेली आहे। त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि सर्व मित्रपरिवार, नवीन तरुण वकील, मुली या सर्वांनी रक्तदान केलं। आतापर्यंत 35 रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि रांग संपत नाही। खासदार रक्तदान महायज्ञाचा उद्देशच आहे रोज कमीत कमी 30 बॉटल तरी जमा झाल्या पाहिजे, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्त मिळत नाही। मी निवडणुकीच्या काळामध्ये पाहिलं की एखाद्या महिलेला डिलिव्हरीसाठी रक्त मिळालं नाही म्हणून तिचा जीव जाण्याची पाळी येते। ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतंय, डेंग्यू मध्ये प्लाझ्मा लागतो, लिव्हरच्या पेशंटला सुद्धा प्लाझ्मा लागतो आणि हे सगळं आपण जनरल हॉस्पिटलच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करतो, कारण गरीब माणूस 15,000 रुपये 5,000 रुपये खर्च आणि आज वेगळी स्थिती आहे की परवाच्या दिवशी स्पेशालिटीमध्ये 20 बॉटल लागल्या तरी त्या गरीब रुग्णाला ते मोफत मिळाले आणि त्यामुळं रक्तासाठी कोणाला पैसे खर्च करण्याची गरज पडू नये आणि त्याला अमरावतीकर जनतेने चांगला प्रतिसाद दिलेला आहे। 100 दिवसामध्ये 120 शिबिरं झाली आणि साधारणतः 12,000च्या वर रक्तपिशव्या जमा झालेल्या आणि त्यामुळं हा उपक्रम राहणार आहे। आज ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे त्यांचे सहकारी त्यांनी अतिशय उत्साहात आणि आनंदात रक्तदानाचं महायज्ञाचं काम केलं, त्यांचं मी आभार मानतो आणि त्यांना मनपूर्वक शुभकामना देतो की असे चांगले काम, उपयोगी काम, लोकांचा जीव वाचवण्याचे काम वकील साहेबांच्या हाताने व्हावं। त्यांना त्यांच्या घराची परंपरा सुद्धा मोठी आहे, वडील आई त्यांचे संस्कार सुद्धा मोठे आहेत आणि म्हणून त्यांना आयुष्यामध्ये सगळं सुख, समृद्धी आणि आरोग्य अशी राजवळ प्रार्थना करतो आणि पुन्हा शुभेच्छा देऊन या रक्तदान शिबिराबद्दल धन्यवाद। वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी देखील आपले स्नेहबंध सांगत देशपांडे यांना विशेष शुभेच्छा दिल्या। ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो। त्याला, त्याच्या कुटुंबियांना, बहिणी आणि दोन्ही मुलं यांना देखील उर्वरित आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। प्रशांत आणि मी म्हणजे लॉ फर्स्ट इयर पासून आम्ही एका सोबत आहे, इलेक्शन सुद्धा सोबत लढलेलो आहोत। तो युनिव्हर्सिटीचा UR होता तर मी लॉ कॉलेजचा प्रेसिडेंट होतो। लॉ कॉलेजमध्ये पुष्कळ ड्रामामध्ये नुकतमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी काम केलं तरी आमचे जिव्हाळ्याचे संबंध तेव्हाही होते आणि आजही आहे। याही वर्षीच्या इलेक्शन मध्ये प्रशांतनी जे हिरिरीने भाग घेऊन मला खाता लावून जी मदत केली त्याबद्दल खरोखर सांगतो मी अत्यंत आभारी आहे त्याचा। आणि या प्रसंगी त्यांनी एक रक्तदानाचा शिबिर आयोजित केला
समाजकार्यामध्ये नेहमीच तो आघाडीवर असतो, तर त्याला उर्वरित आयुष्यासाठी मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. वाढदिवस करायचा पण समाजासाठी काहीतरी करू. ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचं हे कार्य याच उदात्त विचाराचं जिवंत उदाहरण ठरतंय. वाढदिवस साजरा करण्याचा असा समाजोपयोगी मार्ग निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे.